तुमच्याशी जेव्हा बोलण्याचा मला हा जो विषय मी सुचवला की मी हा विषय तिथे घेतो. तुम्ही इथे लॉ कॉलेजचेच मुख्य प्रामुख्याने मंडळी आहात आणि बाहेरची सगळी मंडळी आहेत. तर मी तो तोल ठेवून मी त्याच्याप्रमाणे मी बोलणार आहे की लॉ कॉलेजचे म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे आणि जे लॉ कॉलेजचे नाहीत त्यांना जणू काहीच माहिती नाही असं काही मी धरून चालणार नाहीये. तर त्या दृष्टीनं मी त्यातनं बोलतोय. पण मला जो बोलण्याचा जो भाग जो आहे, किंबहुना आम्ही जे या संविधानाच्या प्रचार प्रसाराच्या चळवळीत उतरलो ते त्यातले तपशील सांगण्यासाठी नाही, तर त्यातला विचार सांगण्यासाठी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक मी अवतरण त्यांचं म्हणणं आहे ते सांगतो. पुण्याला रानडेंच्या न्यायमूर्ती रानडेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं बाबासाहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि त्या व्याख्यानात त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याच्यात त्यांनी एक असं म्हणणं मांडलं की माणूस मरतो तसा विचार आता आपल्या मनात असतं अमर असतो, ते म्हणले नाही, विचारही मरतो. जसं एखादा रोप त्याला पाणी दिलं नाही, त्याची जोपासना केली नाही तर ते मरतं, तसंच विचारांचं आहे. विचार हा केवळ पुस्तकात राहून चालत नाही, तर तो लोकांच्या मनात रुजावा लागतो. काळाप्रमाणे जे काही बदल होत असतात त्याच्याशी अनुकूल असं भाष्य करावं लागतं, तरच तो विचार जिवंत राहतो. आता हा संविधान हा एक विचार आहे आणि संविधानातला जो विचार आहे, जे त्यातलं जे तत्वज्ञान आहे, ते जर आमच्या लक्षात राहायचं असेल तर ते आमच्या मनात रुजायला हवं. तर संविधान केवळ एक पवित्र ग्रंथ करून चालणार नाही. आता या वर्षी अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल खूप गोष्टी होतील, त्याला अभिवादन करणं, यात्रा निघतात, आम्ही काढतो संविधान दिनाची. तर संविधान आहे एक केवळ पवित्र ग्रंथ करून एकदा टाकलं की अगदी का सर्व भाषेत बोलायचं तर त्याचा मुर्दा पडला म्हणून समजा. तर संविधान हे आपल्या मनात रुजणं गरजेचं आहे आणि म्हणून संविधानातला जो विचार आहे, त्यातलं जे तत्वज्ञान आहे, ते आम्हाला जेवढं कळलंय किंवा जसजसं कळतं तस तसं लोकांना सांगावं असा एक आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तुमच्या समोर इथं बोलणार आहे. हे दुसरं पुन्हा बाबासाहेबांना जो प्रिय असलेला विचार मांडतो मी आणि मग पुढे आपण जाऊ. व्हॉल्टेअर हा जो थोर विचारवंत होऊन गेला, त्याचं चरित्र जिने लिहिलं ते व्हॉल्टेअरच्या जीवनाचं काही तत्वज्ञान सांगताना असं म्हणते की मला तुझा विचार अमान्य आहे, तुझं मला म्हणणं मान्य नाही, पण तुला ते म्हणणं मांडू नये असं कोण जर म्हणत असेल तर त्याला मी विरोध करेन. आणि बाबासाहेबांना हे विधान प्रिय होतं. ते लोकशाहीचे आत्यंतिक निष्ठावंत पाईक होते की माझा विचार आहे, तुमचा विचार आहे, तो तुमचा विचार तुम्हाला मांडायला पूर्ण अवकाश मिळणं आणि मग त्यातलं जर मला काही पटलं तर ते मी स्वीकारणं, काही गोष्टी न समजल्या असतील तर त्या मी समजून घेणं आणि मला जो पटलेला भाग नसेल तर त्याच्याबद्दल मी नकार नोंदवणं, पटलं नाही म्हणणं किंवा टीका करणं, खूपच मला ते निषेधार्ह वाटलं तर त्याचा निषेध करणं हाही मला अधिकार आहे. पण म्हणून मी समोरच्याचा गळा दाबेन, त्याला बोलू देणार नाही किंवा हिंसेवरती उतरेन हे चालणार नाही. आणि आपल्या संविधानाचं जे सामर्थ्य जे आहे ते मुळात यात आहे. संविधानाच्या या सामर्थ्याची प्रचिती आपल्याला कुठं येते, कशी येते? हा देश 75 वर्ष टिकला हीच मोठी प्रचिती आहे. इंग्रजांचं इथं राज्य होतं आपल्या अवतीभोवती, म्हणजे इंग्रजांचा तर सूर्यच मावळत नव्हता ना, असे इतकं जगभर त्यांचं राज्य स्थापित झालेलं होतं. भारतीय उपखंडाच्या आसपास जे देश आपण पाहतो, तिकडे श्रीलंका आहे, ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार आताचा, इकडे नेपाळ आहे. ही जर आपल्या आसपासची जर आपण जर काय राष्ट्र जर पाहिली, पाकिस्तान जो आपल्यापासून वेगळा झाला ती जर पाहिली, तर ही सगळी
सगळे जे देश आहेत ते आपल्या बरोबरीनं स्वतंत्र झालेले आहेत. ते छोटे देश आहेत. तिथं एखादीच भाषा आहे, एखादा धर्म तिथे प्रामुख्यानं आहे, तिथली संस्कृती त्या अर्थानं एकसाची पद्धतीची आहे. मग तरी त्या देशात काय चाललंय आता? म्यानमार, अगदी ज्याला बुद्धाचा देश किंवा तिथे बौद्ध धर्म हा तिथे मुख्य धर्म आहे, पण तिथले भिक्खू ज्या रीतीनं हिंसेवरती उतरतात, तिथल्या रोहिंग्यांची ज्या रीतीने कत्तल त्यांनी केली, आणि त्याही आधी लष्कराच्या हातात तो देश आहे. ऑंग सुकीचं आंदोलन तिथे मोठं झालं, त्या काही काळ होत्या, पुन्हा आता त्या म्हणजे बाहेर आहे. तिथे लोकशाही टिकली आहे. श्रीलंका देश राहील की नाही अशा स्थितीत आहे आज. नेपाळ जिथे राजाशाही होती आणि धर्मावरती आधारित असलेलं जे राष्ट्र जे होतं ते त्यांनी बदललं, त्यांची घटना आता सेक्युलर आहे. पण तिथं पुन्हा राजशाहीला मानणारे आणि एका धर्माचं राज्य असावं म्हणणाऱ्या लोकांनी पुन्हा तिथे उचल खाल्ली आहे. त्यांची निदर्शनं तिथं होत आहेत. मग हे आसपास सगळी इतकी अस्वस्थता भरून राहिलेली असताना भारत की जो प्रचंड असा 3,500 किलोमीटर, आता राहुल गांधी जेव्हा चालत गेल्यानंतरच आपल्याला जे काही त्याचं सतत जे आपण चाललं होतं त्यामुळे जे आपल्याला त्यातनं जे कळलं आणखी त्यातले जे पैलू, तर हा जो वेगळ्या भाषा, विविध धर्म, विविध पेहराव असा इतका प्रचंड वैविध्यानं नटलेला असा जो काही देश आहे, हा एक कसा राहिला? की हा एका धर्मावरती आधारित राष्ट्र नाही, इथली एक संस्कृती ज्याला म्हणतात त्या अर्थानं नाही. अनेक विचार इथं प्रकट झालेले आहेत आणि आजही सगळे होत आहेत. तरी आपण आज मतदानानं सरकार बदलतोय. पाकिस्तान तसं नाही राहिलं ना. आमच्यापासून पाकिस्तान वेगळा झाला. एक धर्म, एक भाषा. पाकिस्तान ताबडतोबीने फुटला, बांगलादेश वेगळा झाला तयार. आणि जो काय झाला पाकिस्तान तो आज स्थिर नाहीये, लोकशाही नाहीये तिथं, आणि त्याचा विकासही होत नाहीये. अशा वेळेला भारतामध्ये हे जे काय सगळं आपण अजूनही मतदानानं सगळं जे बदलतोय, लोकशाही इथे आहे, अजूनही इथे टीकेला अनुमती आहे, आपण आपली विचार मुक्तपणानं प्रकट करू शकतोय. हे सगळं आपलं संविधानाचं सामर्थ्य आहे. आणि संविधान मानण्याची प्रवृत्ती, वृत्ती इथं जी काय आपल्या सगळ्या महामानवांनी जी लोकांच्या मध्ये रुजवली, त्यामुळे एक संविधानवाद मानणं आणि त्या रीतीनं जाणं हे आपल्याकडे आतापर्यंत तरी चाललेलं होतं. पुढे काय होणार आहे ठाऊक नाही. त्याच्याबद्दल मला चिंता आहे, आपल्यातल्या अनेकांना चिंता असू शकते. हे असंच राहील का ठाऊक नाही, पण ते राहावं का तर निश्चित राहायला पाहिजे. आणि ते कोणाच्या हातात आहे तर अर्थात आपल्या, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि म्हणून मग संविधान हे आजच्या अशा वळणावरती की जेव्हा देशात आपल्याकडे एक अस्वस्थता आहे, म्हणजे अजूनही आपलं मतदान होत आहे, पण पूर्वीसारखं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज नाहीये. आज लोक अत्यंत संवेदनशील झालेले आहेत, देशात झालेत, आपल्या राज्यात झालेत. त्याच्यामागे अनेक रीतीचे गैरसमज आहेत, अनेक रीतीच्या अस्मिता ज्याला संकुचित म्हणून त्या उफाळलेल्या आहेत. अशा वातावरणामध्ये आपण आपल्या पूर्वसुरींनी जे संविधान दिलं, जी मूल्ये त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे, त्याचं जागरण हे आज अत्यंत आवश्यक बनून चालतं. किंबहुना इंग्रजांच्या विरोधातला जो लढा आपला साम्राज्यवादाच्या विरोधातला झाला, त्याच रीतीचा लढा संविधान लोकांना समजून सांगणं आणि या संविधानावरचे हल्ले परतवून लावणं, हा संघर्ष हा त्याच तोडीचा आपल्याला करावा लागेल आणि तो बराच काळ करावा लागेल. आणि म्हणून त्या एका लढ्यात मधला एक कार्यकर्ता म्हणून हे काही जे मला आकळलेले की आम्हाला आकळलेले त्यातले जे काही मुद्दे आहेत, त्यातली मूल्य आणि त्यांना आज येणारं आव्हान हे आपल्या पुढे मांडावं, याच्याकरता मी या आजच्या ह्या सत्राची मी संधी घेतोय. मी काही प्रेझेंटेशन केलंय, त्यातल्या सगळ्या स्लाइड्स आपण बघणार आहोत असं नाहीये. जशी गरज पडली तसं पुढे पुढे जाऊ आणि मग आपल्याला चर्चेला जर अवकाश मिळाला तर आपण चर्चेमधनं मग आपण काही मुद्द्यांचा आपण अधिक विचार करू. अर्थात त्यांची सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन असं काय माझा दावा नाहीये, पण प्रश्न पडला तर त्यातनं माझंही शिक्षण व्हायला मदत होईल, आपण उत्तर शोधू आणखी. तेव्हा मी आता प्रेझेंटेशनच्या साह्यानं आपल्याशी थोडा बोलण्याचा प्रयत्न